मित्रांनो, वारीचा आनंद कसा लुटला जातो याचं ज्वलंत उदाहरण की हे सर्व वारकरी बघा या ठिकाणी, आणि यांचं वय सरासरी सर्वांचं 50च्या पुढे, 50-60च्या पुढं. मला सांगा, जशी पहिली ती मुलं खेळतात ना, तसे या ठिकाणी यांचा झोका खेळायचं काम आहे. म्हणजे वारीतला आनंद कसा लुटायचा असतो याचं ज्वलंत उदाहरण या ठिकाणी बघा. तुम्हाला विश्वास बसत नसेल, या ठिकाणी वारीची लोक चाललेली आहेत. पूर्ण रस्ता बघा पॅक आहे सध्या, आणि अनेक लोकांची विश्रांती चालू आहे. काही झोपले, कोण चहा घेत आहेत, आणि या ठिकाणी बघा, आणि यांचं काम चाललंय. सकाळी वाजले, सकाळचे 7 वाजलेले आहेत, आणि 7 वाजता वारीचा या ठिकाणी आनंद लुटत आहेत. मित्रांनो, खरं सांगतो, वारीचं सुख काय असतं हे वारी अनुभवल्याशिवाय समजत नाही. आज इथं बघा सगळं की सहज बघितलं मी रोडवरून, की रोडवर बघा. 1 मिनिट आपण त्याचे 1-2 अजून कृती घेऊया. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, कोणती दिंडी आपली? मांजरेदी प्रासादिक दिंडी, दिंडी क्रमांक 176 रथामागे. 176. या ठिकाणी किती वाजता पोहोचलाय तुम्ही? साधारणपणे सकाळी 6 वाजता पोहोचलो. 6 वाजता पोहोचलोय. मला सांगा, तुम्ही सकाळ सकाळी झोका खेळताय, त्याच्या मागचं कारण काय हो? अहो, सकाळी ऊर्जा मिळते ना छान, आणि वारीचा आनंदही घेता येतो. वारीचा आनंद घेता येतो. मला सांगा, आता तुम्ही तर वारी तुमची चालूच आहे. या वारी बरोबर तुम्हाला लहान असल्यासारखा अनुभव आला का होता? हो, लहानपणीचे दिवस आठवले. झोके, नागपंचमीला झोके घ्यायचो. हा, लहानपणी आठवले आता. मला सांगा, हा जो आनंद आहे वारीचा, वारीचा आनंद प्लस तुम्हाला या ठिकाणी योगायोगाने झोक्याचाही आनंद मिळालाय. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, काय नाव? लता बोरगे. लता बोरगे. मला सांगा, तुमचं वय किती आहे? 60 चालू झाले आता. वय वर्ष 60. कसं वाटते झोक्यामध्ये? झोक्यामध्ये लहानपण आठवलं आहे. लहानपण आठवलंय. मला तर वाटते तुम्हाला घरी नातू पण असतील. नातू आहे, नाते. मग मला सांगा, हा झोका खेळताना लहानपणीच्या सर्व आठवणी जाग्या होतात. हो. का तुमची कल्पना सुचल्या झोक्यात खेळायची? कारण हा झोका पण मला साधा दिसतो. कारण लहानपणी आम्ही झोके खेळायचो. झोके खेळायचा. हो. हा, असे काय अजून कृती तुम्ही पाठीमाग केले का हो? आता झोका खेळला, दुसरे काय काय खेळ खेळला माग? मदत केली अशी, म्हणजे जे वयस्कर 2 जण आहेत, त्यांना ते जमत नव्हतं, तिथं मी जरा चहा वाटप करण्याचं त्यांना मदत केली. हा, अजून काय केलं? खेळ कोणते खेळला? फुगड्या खेळलो. फुगड्या खेळला. आता मागे खेळून झाला का तुमचा फुगड्या? हो. अजून काय खेळला? फुगड्या फक्त फुगड्याच खेळला. माऊली माऊली. पुढं नियोजन काय? पुढं कोणते खेळ खेळायचे पुढं? आता रिंगणाला, इंदापूरच्या रिंगणाला तुम्हाला जायच्यात? होय. तिथं काय आनंद लुटणार आता? हो का? माऊली, खरं सांगतो, तुमचे आनंदी चेहरे पाहून मला इतकं समाधान वाटलं. असंच प्रत्येक वारकऱ्यानं वारीमध्ये जे काही मिळेल त्याचा आनंद लुटावा. या ठिकाणी बघा सर्व वारकरी बसलेले आहेत. माऊलींचं वय बघा या ठिकाणी 90 पेक्षा वय जास्त दिसतंय, तरी चेहरा आनंदी. सर्वजण बघा या ठिकाणी, प्रत्येकाच. मित्रांनो, वारीचं सुख अनुभवायचं असेल तर 100% वारीला प्रत्येक वर्षी नाही जमलं तरी आपल्याला शक्य होईल तशी वारी आपली घडू द्या. मित्रांनो, या ठिकाणी आपण गेले 10-12 दिवसापासून वेगवेगळे अनुभव शूट करत आहोत, आणि हा थोडासा मला वेगळा अनुभव वाटला म्हणून या ठिकाणी मी चालत आलो. मित्रांनो, आपलेही अनुभव लहानपणी आपण कोणते खेळ खेळत होता हे कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा. या ठिकाणी बघा, थकलेले वारकरी या ठिकाणी विश्रांतीसाठी येत आहेत. सकाळचे 6:30-7 वाजलेत आता, आणि या ठिकाणी विश्रांती घेऊन वेगवेगळे खेळ खेळून या ठिकाणी सर्वजण पुढे जात आहेत. धन्यवाद.